जात आहेत। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे हे त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत। जाऊयात। तर माधव, आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः बैठक घेत आहेत आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अधिक सखोलपणे चर्चा होणार आहे। कारण 20 जानेवारी ही तारीख लवकर येते आहे आणि त्यामुळे या सगळ्या काळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला कुठलातरी निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्या दृष्टीने आजचा दिवस आणि आजची बैठक आणि आजची चर्चा महत्त्वाची मानली जाते। आणि विशेष म्हणजे स्वतः मनोज जरांगे पाटील हे 4 वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला इथूनच VC द्वारे कनेक्ट होणार आहेत आणि ते सहभागी होणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत आणि त्याचबरोबर ते सोबत सगळे चर्चेला असतील त्यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। असं पहिल्यांदा होतं। यापूर्वी स्वतः मनोज जरांगे पाटील कुठल्याही शिष्टमंडळासोबत किंवा तिथं प्रत्यक्ष बैठक जी होती त्या बैठकीला उपस्थित नव्हते। आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात, आज तुमच्यासाठी, मराठा समाजासाठी, आरक्षणासाठी आणि सरकारसाठी सुद्धा महत्त्वाचा दिवस आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आणि शिमोरा देसाई साहेबांकडून फोन आला होता की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही मॅरेथॉन आज बैठका 4 घेतोय मोठाल्या, आपण प्रत्यक्ष बैठकीला यावं असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु बैठकीत जाऊन काय बोलायचं हा आमच्या पुढचा प्रश्न होता की आम्हाला जे बोलायचं ते आम्ही सांगितलेलं आहे। तुमच्या शिष्टमंडळानं ज्या गोष्टी घेतल्या लिहून त्यातले 2 शब्द आपण घ्यावेत। मी तिथं आलो तरी तेच बोलणार आहे आणि मी 4 भिंतीच्या आत चर्चा करायला पहिल्यापासूनच माझा नकार आहे। पण तिथं जायचं तर मग तिथली बैठक लाईव्ह होणार का हाही प्रश्न होता। मग समाजाला काही हरकत नाही गेलं तरी, परंतु मला सवय आहे की समाजासमोर काय करायचं ते करायचं, ते होणार नाही। आणि जरी झाली तरी मी जे बोलायचं ते माझं स्पष्ट भूमिका आहे ती बोलणार आहे। पण तुमचा विषय काय आहे, कशाच्या संदर्भात घेताय? मराठा आरक्षण या विषयावर उपसमितीची पण बैठक होती, राज्य मंत्रिमंडळाची पण होती, कॅबिनेटची पण होती, मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळही त्या बैठकीला हजर राहणारे, बरेचसे दिल्लीचेही काही अधिकारी राहणार आहेत अशी मला माहिती आहे। मुंबईचे पण उच्चस्तरीय बैठक असं त्यांनी तिला नाव दिलेलं, आपण उपस्थित राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु आमचंच म्हणणं आम्ही मांडलंय हे मी सांगितलं त्या मुख्यमंत्री साहेबांच्या ओळीला। येऊन काय करावं हा मोठा प्रश्न होता। येऊन काय करावं जे आहे ते तर आम्ही सांगितलेलं आहे। पण तुम्ही VC द्वारे आता कनेक्ट होणारच आहेत ना, कारण एवढे उच्च स्तरीय सगळे अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळ्यांची पहिल्यांदाच अशी एकत्रित बैठक होते आणि मग तुम्ही VC द्वारे कनेक्ट होत आहेत ना। हा पण इथून होतोय ना, माझ्या समाजातून, लोकांतून होतोय ना। हा महत्वाचा प्रश्न आहे। नेमका काय विषय काय हा तर ऐकला पाहिजे आपण, म्हणून मी VC द्वारे होतोय की काय सरकारचं मत काय आरक्षणावरती, त्यांची भूमिका काय ही कळाली पाहिजे। आमची भूमिका ठरलेली। आता तुमची भूमिका ठरलेली आहे, पण ही जी बैठक होती आहे ती दिल्लीपासून ते इथपर्यंत सगळे अधिकारी, मंत्री असणार आहेत। या संबंधित सगळे संशोधक असतील ते सुद्धा असणार आहेत असं सांगितलं होतं। पण काय अपेक्षित वाटतं की काय चर्चा व्हावी असं वाटतं? नाही, आता त्यांनी काय विषय घेतलेत हे आपण नाही सांगू शकत। त्यांनी काय विषय घेतलेत आपल्याला माहित नाही। ज्यावेळेस प्रत्यक्ष बैठक सुरू होईल त्यावेळेस लक्षात येईल आपल्याला की नेमके विषय काय घेतलेत। आम्हाला काय अपेक्षित तर आम्हाला अपेक्षित आहे मराठा आणि कुणबी एकच आहे हे जवळपास सिद्ध झालंय। याही पलीकडे जाऊन सांगतो, गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की 4 दिवसात कायदा पारित होणार नाही। तुम्ही 4 दिवसाचा वेळ दिलाय आम्हाला, तुम्ही 30 दिवसाचा द्या म्हणजे आम्ही नोंदी सापडू, आधार घेऊन त्या आधारे तुमच्या मागणीनुसार कायदा पारित करू। आता तर 54 लाख नोंदी मिळाल्या। मग जर तुम्हाला 54 लाख नोंदी मिळाल्या तर हरकत काय कायदा बनवायला? एक शेवटचा प्रश्न, आता 20 तारीख जवळ येते, त्यांची सरकारची धाकधूक वाढलेली आहे आणि म्हणून बैठका तातडीने घेण्याचा विचार सरकार करते आणि तसा पाऊल सरकारने टाकलं असं तुम्हाला म्हणायचं? मी पहिल्यापासूनच तेच सांगतो की मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात 100% आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ द्यावी ही आमची पहिल्यापासूनची भावना आहे। आरक्षण मिळतंय, परंतु 20 तारखेच्या आंदोलनाचा आणि या बैठकीचा काय संबंध नाही। 20 ला आम्ही जाणार आहेत, कारण आम्हाला मर्यादा आहेत भाऊ, काहीतरी आम्हाला पण मर्यादा आहेत। आम्ही 20 जानेवारीला जाणार म्हणजे जाणार। नसता तुम्ही कायदा पारित करा, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना OBCतून आरक्षण द्या, आम्हाला मुंबई जायची हौस नाहीये। आम्ही मात्र आता थांबत नाही। त्यामुळेच ही बैठक महत्त्वाची मानली जाते आणि त्या बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि कशा पद्धतीने स्वतः मनोज जरांगे पाटील सहभागी होतात आणि चर्चात सहभागी कशा पद्धतीने मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच माधव, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या चर्चेसाठी। तर सरकारने आपली आश्वासनं पूर्ण करावीत या भूमिकेवर आता मनोज जरांगे पाटील ठाम आहेत।